बसले तरी विठ्ठल विठ्ठल म्हणून. एक दिवस त्यांचा विरोधी पक्षनेता मंबाजी जायत होता. प्रातस्विधीला बसलेले तुकोबारा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. मंबाजीने बघितलं तर म्हणाला हा मुखी आहे. जाऊन पाटणं तोंड दाबलं तुकोबारांचं. प्रत्येक रोमांच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला. माझी मज झाली मनुष्य जन्माला आला नामस्मरण कर. का तर ही हरिभक्ती आहे. करा हरिभक्ती येईल पुढे कामा सोडविल यमा पासोनिया. तुम्ही आम्ही नामस्मरण केलं एवढे जीवा बरोबर येणार आहे. महाराज म्हणतात कुणी नाही केलं, कुणी नाही नामस्मरण केलं. तुम्हाला अभंग 2 वाचून बघा. उच्च नीच काय आणि पवित्र ते कोण. सगळ्या जाती धर्मातल्या लतीफा मुसलमान वगैरे सगळ्यांनी केलं. नवे नवे कातकरी समाजामध्ये जन्माला आलेली. नाव काय तिचं? शबरी. तिला कळलं की प्रभू रामचंद्र ह्या वाटेने येणार आहे. माझा राम येणार आहे. प्रभू रामाचं भजन करीत बसले. महाराज तपश्चर्या पूर्ण झाल्यावर प्रभू रामचंद्र सीतामाई आले. बरगा भगवंताने तिला आलिंगन दिलं. इतकी अवस्था विचित्र होती तेव्हा. त्या शबरीच्या लुगडं फाटक तुटक, केसाला बटा पडलेल्या, वर उवा चालत होत्या. तरी प्रभू रामाने त्याला आलिंगन दिलं. ऐका तुम्ही इकडे लक्ष द्या, त्यांना बोलू द्या. 7 दिवसात तुम्हाला कोणतरी विचारेल गावात गेल्यावर रामाची सीता कोण, नारायण कोण सांगितलं तर आई सांगाने घोटाळा करा. महाराजचं प्रमाण आहे. चित्त नाही नामी कधी आपण भाग्यवान, मी पण भाग्यवान व्हा. या भगवान परशुरामाच्या प्रांगणामध्ये आपल्यासारख्याला सेवा मिळाली. आपण भाग्यवान. प्रॉपर्टी सोडा, आपल्या आग्रह प्रॉपर्टी काय करून फायदा नाही. पण या प्रांगणामध्ये भगवान परशुरामाच्या क्षेत्रामध्ये सेवा मिळाली, उजळली भाग्य. आता हजारो वर्ष तपश्चर्या करून प्रभू रामचंद्र भेटले. बरं त्यात भगवंताला काय द्यावं? शबरी माता म्हणाली राणावनातनं बोर आणली जमवून. ज्या दाताने कधी मशेरी नाही लावली ती पहिली बोर चावून बघितली तिनं. का? माझ्या भगवंताला द्यायचे आहे. बोर प्रेमाचा. लक्ष्मण पाटण म्हणाला भाव या दादाच्या बंगल्यासमोर स्कॉर्पिओ टाटा समोर शेंट मारलेले शेत लोक याच्या घरात येऊन बसतात आणि म्हणाला या भिकारणीला काय म्हणाला आलिंगन दिला. 2 पावला मागे सरकला. उचिष्टते फळे थाळे भिडलेली खाल्ली बाबा देवाला आणि अर्धी माग सरकवली. कोणाला? बोला कोणाला? भावाला. आता भाव 14 वर्ष बरगा निराहारी उपवासे. तू बघितलं त्याला किळसवानं वाटलं. त्यानं द्रोण तसाच टाकला. खाल्लं नाही. त्या द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला आणि जेव्हा रावणाच्या युद्धामध्ये मूर्छा आली ना तेव्हा द्रोणागिरी आणावा लागला. माझं सांगण्याचं मत विषय बाजूला
ती भगवंताचं नामस्मरण करत होता. कोण नाही नामस्मरण करत होता? महाराज तुकोबाराय भंडारी डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जायचे नामस्मरण करायला. का? तलुकदरी नादी लागली समाधी. बरं का? त्या नामस्मरणामध्ये समाधी लागायची म्हणून बाहेर जायचे. आणि तुकोबारांची धर्मपत्नी, ऐका, तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हतं. बरं का? माता मावळ्याला राग मानू नका, मी असं रोगबाई ठोक बोलतो. आमची आम्हाला म्हणते मी आधी जेवून घेते, तुम्ही नंतर जेवायला या. बरं, तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हते. एक दिवस तुकोबारायनं भाकरी घेऊन जात असताना या उन्हाच्या कारातून, बरं का, वाटेने जात होती आणि मध्येच भगवंताने काटा टोवला तिच्या पायाला. तू काय विटेवरचा मालक काय कमी नाही बुवा? आईचा लागविया माया सूत्रधारी. काटा तयार केला आणि काटा पायात टोवला. टोवल्याबरोबर तिथेच गुरु तयार केली 2-4. आता हा बरं का 84 लक्ष योनीला जेवण घालून येतो. 84 लक्ष योनीचा घोडीचा मालक 2-4 गुरं तयार केलेली घोडी बरं का खांद्यावर टाकली आणि गुराखी म्हणून धावत आला. आईना विचारलं तुकोबारांच्या धर्मपत्नीना, म्हणाला आई पाय काटा रोवला? म्हणाला हो बाळा, रक्त बंबाळ झालेला पाय बाळा, भक्ती सांगतो तुम्हाला ऐका. आणि म्हणाले मी काटा काढू का? कोण म्हणतोय? विटेवरचा मालक. म्हणाला तुला काटा काढता येतो? आवळी म्हणजे तुकोबारांची पत्नी विचारते. म्हणाला भाल्या भाल्यांचे काटे काढले म्हणाला. आता ती भाषा कळली नाही तिला. अहो रावणाचा काटा मी काढला, कंसाचा काटा मी काढला, शिशुपाळाचा काटा मी काढला. म्हणाले बाळा बरं का, बरं का, काटा व्यवस्थित म्हणाला न दुखवता काढला. ऐका, जगाचा मालक. भक्ती कशामध्ये होती? पतीची सेवा. नामस्मरण केलं असेल तो भाग वेगळा, पण पतीची सेवा ही भक्ती आहे. त्या जगाच्या मालकानं काटा काढते पाय डोक्यावर नाही घेत बा, डोक्यावर घेतात बरं का. त्या मालकानं पाय माऊलीचा बरं का डोपरावर घेतला, फूक काढली तोंडातली भगवंताने, पायाला लावली, त्या मातीचे कण तोंडात घेतले. काय भक्ती असेल मला. काटा काढला आणि मग आवळीनं विचार तुकोबारांच्या पत्नीने विचारलं तुझं नाव काय? देव म्हणाला आता भानगड वाढणार. म्हणाला माझं नाव विट्या. तू विटेवरचा काय? नाही नाही म्हणाला मी इथं गुराखी होतो. मगाचपासून एक कोण पण दिसला नाही, आता गुराखी तयार कसा काय झाला? गेली. पायाला रक्त कसा जाय? तुकोबारानं हाक मारलं, भाकरी वाढता वाढता पायाला रक्त दिसलं. पायाला रक्त दिसलं. म्हणाला आवळे तुझ्या पायाला रक्त कसं काय? हो म्हणाला काटा टुकला बाबळीचा. मग काढला कोणी? हो तिथे म्हणाला गुराखी एक होता, त्याने न दुखवता काटा काढला. तुकोबाराने लगेच ओळखलं आपल्या मालकाने हा काटा काढला. महाराज तुकोबारा म्हणतात आम्हाला कशाची भीती नाही, आम्हा हरीच्या दासा काही कशाची भीती नाही. तुम्हा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये भीती आहे. कशाची? बोला. मरणाची. मग मरण कोणाला चुकलंय का? मी आता बोलतोय इथनं जाता 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 जर पहिली उचकी लागली तर गेलो ना भाऊ. चरा भांगोरा नाही
नका, पण आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, नका करू नाश आयुष्यात, आता तरी वारकरी संप्रदायातले चे हा काय बुवा लोकांचा काम आणि हा सप्त्याच्या नंतर जेव्हा येणार. महाराज म्हणतात शरीराला तिकीट दिले आयुष्य, किती अल्प आयुष्य मानवलीय, शतकांनी नेती अर्धीरात्र काय हे सगळं खेळण्यात बागडण्यात गेलं. मग म्हातारपणी आठवण येते भगवंताची. माझे गुरुवर्य वैकुंठवासी गांधी महाराज सांगायचे कीर्तनात, मुखातले सगळे दात पडलेले, शरीर पूर्ण निकामी झालेलं आणि ओटीच्या कोपऱ्यात बसून तो राम राम म्हणत होता, पण शब्द बोबडाला लांब. त्यावेळेस त्याची 15वी शिकलेली सून कचरा घेऊन बाहेर आले. तिला वाटला सासरा मला कचरा लांब टाकायला सांगतोय. घेणं देणं नाही बुवा, नेहमीच्या जागेवर कचरा टाकला आणि म्हाताऱ्याच्या पुढ्यात आणून सूप आपटला. मला 15वी शिकलेली आहे, मला माहिती आहे कुठे कचरा टाकायचा आहे, त्याने कपड्यावरच हात मारला. म्हणून अंगामध्ये शक्ती असेल, ताकद असेल ना, तेव्हाच परमार्थ घडेल. एकदा का हे शरीर रिकामी झालं ना, महाराजांचे प्रमाण आहेत, नाक मुख गळू लागली, नाग आणि शेंबूड स्वाना परी गते झाले अवघे हळहळ. जेव्हा महिन्याला 25,000 पगार होता, तेव्हा घरातला मांजर सुद्धा पायात शेपटी लडबडत होता. पण एकदा का ते सगळं बंद झालं ना, हडहडच. महाराज म्हणतात तुमचा आमचा कोण आहे? महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. त्या भगवंताचं नामचिंतन कर, देव तुझं काम करीन, नसांगता करी. कोणाचं नाही काम केलं, मी आता सगळं नाव नाही सांगित. लतीफा मुसलमान, मुस्लिम धर्माचा संत. मुस्लिम धर्मामध्ये संत जन्माला आले. आमचे संत तुम्हाला आम्हाला सांगतात, अरे देवाची द्वारे आपण वेळ नाही का, तर गुंतलो या संसारी पैसा भालोसी अंध. आम्ही संसारामध्ये या मायेमध्ये गुंतल्या गेलो बा. बघा ना तुम्ही तो धर्म बघा, मुस्लिम धर्म दिवसातून देवाला 10 वेळा हात मारतात, अल्लाहू अकबर. आमचे संत म्हणतात तसं करू नको, म्हणून एकदा तरी नामस्मरण कर, तो सुद्धा वेळ नाही. महाराज लतीफा मुसलमान, धंदा काय, बुधवार शुक्रवारची रविवारची भाजी विकायचा. सजन कसाया विकोला महाराज, ते सुद्धा आमच्या विटेवरच्या मालकाने विकलं. पण त्यांनी काय केलं, भगवंताचं नामचिंतन करून देवाला आपलं असं केलं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही हरीचे दास आहोत, आम्हाला कशाची भीती नाही. मग आता त्या भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे मग देव कोणाची कामं करणार, आमचीच करणार. आमच्या पाठीमागे मागे पुढे उभा, अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणात त्याचं देव उभा मागे पुढे.
देव उभा. या संतांच्या पाठीमागे किंवा निर्वाणी गोविंद सेवावे पुढे. बघा तुकोबारायांवर अनेक संकट आली, देव मागे पुढे होता. कुठल्या संतांवर संकट नाही, कुठल्या संतांवर. ऐका, संत सेना महाराज नावी समाजामध्ये जन्माला आले. कोण असतील तर राग म्हणून नका शब्द वापरला म्हणून, कारण एक की नंदू महाराज माझ्यावर एक केस करायला निघाला, कीर्तनात शब्द वापरला म्हणून. अजून मला कोर्टात खेचतोय. वाङ्मयाचा पुरावा, सेना न्हावी जाण विष्णू भक्त. भगवंताचं सतत नामचिंतन करायचा. आणि ते बेदरच्या बादशाचे पडपणीचे नावी होते. बघा, एक दिवस बादशाला कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं आणि द्वारपाळाने दूताला पाठवलं, मनाला ताबडतोब घेऊन ये, मला कार्यक्रमाला जायचं आहे, आणि जर नाही आला तर तांगड्या धरून वडिताना, असा त्याने हुकूम दिला. राजाचा हुकूम आहे. आमचे सेना महाराज भगवान पांडुरंग परमेश्वरीची पूजा चालू आहे. आता दर्शन द्यास कळा, ही काकणारची पुरावा चालू आहे, पूजा चालू आहे. आणि द्वारपाल पोचला, हाक मारला, ओ महाराज. तेवढ्यात त्यांच्या धर्मपत्नी आल्या दरवाजात. आल्याबरोबर महाराजांना ताबडतोब दाढी करायचे साहेबांना. महाराजांना ताबडतोब बोलवले. धर्मपत्नी म्हणाली ते आत्ताच पूजेला बसले. मग किती वेळ जाय? नाही म्हणाला तरी 1 तास पूजेला जाय. आमची पूजा सोडा बुवा. एका गावात देवाला गंध, दुसऱ्या देवाला फुल. महाराज नाही म्हणाले, 2 मिनिटात बोलवले, नाही तर मला हुकुम आहे राजाचा, दोन्ही तंगड्या धराने वळीताना. आमचा विटेवरचा मालक तयार झाला. विटेवरचा मालक तयार झाला. ताबडतोब शेणा नवी झाला. जसे होते तसाच द्वारपालाला म्हणाले, चला. सातेविली देवानं एवढी मोठी वाटी नेली. कशाला? पाणी लावायला. आणि द्वारपाल पुढे आणि पाटणा देव. खरी सेना न्हावीची पूजा चालू आहे. देव उभा. ऐका, आणि बादशाचे डोळे रक्ताने लाल झालेले रागाने भगवंताला बघितल्यावर निम्मा खाली आला. अहो, देवाला बघितल्यावर कोण नाही वेळा झाला. श्रुती नेती वेद वेळे झाले, गवळणी वेड्या झाल्या. बरगा कोण नाही वेळे झाले. बरगा रूप पाहता किंवा राजस कुमार याचं सोडा. ऐका, आपण पंढरीत गेलो की नाही, किती 84 लक्ष एवढी फिरतो नाही का, कंटाळतो माणूस. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. वयाच्या 2.5 वर्षापासून वाऱ्या केल्या. एकदा आषाढीला गेलो, 36 तासांत दर्शन घेतला. किती? 36. पाय कडकडत आले. पांडुरंगाला सांगितलं, ह्याच्या पुढे आषाढीला तुझं तोंड बघायला येणार. पण एकदा का भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं ना, भाग गेला. इतकं सुंदर रूप. जाऊया, मी सगळं वर्णन करत नाही.
म्हणाले बसा. देव म्हणाला बसा. हा वाटीत पाणी घेतलं वर बाकड्यावर बसवला आणि त्याच्या घराकडे पुढा केला देवानं. तर न्हावी झालेला तो. आणि मग बरं का आता टाइमपास काय, भगवंताने पाणी लावला, साबण लावला आणि मग सगळी सोयरीक विचारायला, देव तुमची मुलगी कुठं दिली, ती अमक्याची तमकी कुठं दिली. आणि एवढं बोलता बोलता बरं का बादशाह बघतोय वाटी. भगवंताने 18व्या अध्यायामध्ये जे विश्वरूप दाखवलं ना अर्जुनाला, तो त्या वाटीत दाखवत होता. बादशाह कार्यक्रमाला जायचा विसरला. ऐका हुकुम काय होता, दोन्ही तांगड्या धरानी वनिताना. देव मालक बरं का मालक आमचा सेनानावी झाला, भक्तावरचं संकट टळून टाकलं. दाढी वगैरे झाली आणि बादशाह वेडा झाला. महाराज देखीला डोळा बैसरा म्हणे, किंवा तुका म्हणे डोळा विटू बैसरा. चला अनेक प्रमाणात सांगता येतील. महाराज त्या राजाने सांगितले ह्याला योग्य ते मोहरा देणे जा. बादशाह वेळा बघितल्यावर कार्यक्रमाला जायचं विसरला आणि खरेच त्यांना न्हावी धोपटी घेऊन दरबारात हजर झाले. तो बादशाह म्हणाला त्या कार्यक्रमाचा आग लागू दे, तुम्ही मगाशी वाटीत मला जे रूप दाखवलं ना ते आता दाखवा. मग सेना न्हावी म्हणाले माझ्या मालकानं काम केलं. माझं सांगण्याचा मध्यदार्थ, देव उभा मागे पुढे आलेलं संकट कष्ट तांगड्या धरून वडीत आला. आता बुवाला कोण हात लावेल का. महाराज मी नेहमी कीर्तन सांगतोय का, आम्ही कुठे कीर्तनाला निघालो ना काय काय लोक कुरकुरता कुठं गाव. तुमची का मजा आहे. आता मजा काय मला लाकडा फोडाय बोलवलेले का आपल्या देवाची. जाऊ द्या. आता दुसरं संकट आहे का, जगन्मित्र नावाचा एक भक्त आहे भक्त विजय ग्रंथामध्ये. गावामध्ये कथा कीर्तन भजन पूजन करायचा. 2 मुलांनी नवरा बायको असे 14चा कुटुंब. त्या काळामध्ये केमलारू घरा म्हणजे गवतारू घरामध्ये. आता महाराज लोकांचे फ्लॅट झाले तो सोडा. महाराज गावामध्ये कथा कीर्तन करून लोकांना वेळ लागला आणि लोक म्हणाले तुम्ही दुसऱ्यांच्या गावात जाऊन कीर्तन सांगण्यापेक्षा आम्ही तुम्हाला जमिनी देतो, तुम्ही याच्यामध्ये शेती करा आणि रोज रात्री आम्हाला कीर्तन सांगा. ते म्हणाले चालेल. गंमत अशी झाले, जे विरोधी पक्ष होते की नाही गावात ते बुवाला जमून देत नव्हते. बरं का रात्री झोपलेले आहेत नवरा बायको 2 मुलं. विरोधकांनी जाऊन त्यांच्या घराला आग लावली जगन्मित्र नागाच्या. तो विठ्ठलाचा मालक आमचा तयारच होता. भक्तारा की पायापाशी काय केलं, आपल्या हातातलं सुदर्शन चक्र त्यांच्यावरती फिरतं ठेवलं, अग्नीची शक्ती काढून घेतली आणि घर पूर्ण जळून टाकलं. देवानं चौघांच्या केसाला धक्का लावला नाही. देवतानी त्याला ऐका आता कोरोनात किती मेली, देवानं मारली. का मारली ते म्हणाले तुम्ही काय सप्त्यात येणे तू दिसत नाही. ऐका महाराज घर सगळं जळलं जगन्मित्रा नागाचं. जगन्मित्रा नागा सकाळी काकडारतीला उठली 4 वाजता. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री. काकडारतीचा आवाज आल्याबरोबर ज्याने घराला आग लावला त्यांचा बाजारा टाकला. बुवा मेला कसा नाही. कालांतराने त्या गावामध्ये हवालदार रिटायर होणार. हवालदार शब्द आला आणि त्या गावावर त्याची हुकुमशाही चालायची पूर्वी आहे का. आता आमचं कालुस्त गाव आहे असं त्या संघात आलं तरी आपण घाबरत नाही. तेव्हा आमच्याकडे खोदकी चालली. खोद गावावर हुकुमशाही होती बुवा. आणि तसं त्या हवालदाराची हुकुमशाही चालत होती गावावर. त्या विरोधकाने त्या हवालदाराचं गावून डोकं भडकवलं बुवाच्या विरोधात. म्हणाला हा जगन्मित्रा नागा गावामध्ये कथा कीर्तन करून लोकांना वेळ लावलं, आपल्या बजेट मध्ये बसत नाही. तो हवालदार एका पिसांवर झाला. ऐका महाराज त्याच्या मुलगीचं लग्न होतं. पुरी भावकी जमवली, वाडी जमवली. प्रत्येक बाई माणसाला पुरुषाला सगळ्यांना कामं दिली मुलाबाळांसहित. आणि जगन्मित्रा नागाकडे सकाळी पोहोचला.
पोचल्याबरोबर ही अवलाद सरळ हाक मारित नाही बुवाला. ऐका, हे मुला बाहेर ये. जगन मित्रांना हात जोडून बाहेर आले. महाराज काय सेवा करू? हा, तुम्ही संत माय बाप कृपा. त्या हवालदाराने दम दिलं. हे बघा, तुम्ही माझ्या गावात राहताय, तुम्हाला राहायचं असेल तर माझं काम करावं लागेल. ह्या गावावर हुकुमशाही माझी चालते. म्हणाला काय काम करू? अरे म्हणाले, माझ्या उद्या मुलीचं लग्न आहे. प्रत्येक बाई माणसाला पुरुषाला सगळ्यांना काम दिले. या गावात राहायचं असेल तर माझ्या लग्नात, मुलगीच्या लग्नात तुम्हाला काम करावं लागेल. काय काम करू? माझ्या मुलीच्या लग्नात देवाक पाहिजे. देवाक म्हणला कसलं देवाक पाहिजे? माझ्या मुलीच्या लग्नात जिवंत वाघाचं देवाक पाहिजे. साधी सोपी गोष्ट आहे का? अहो, परशुरामच्या जत्रेतला प्लास्टिकचा वाघ ठीक आहे, जिवंत वाघ समजा जर नाही आणला तर, नाही जर झालं काम तर म्हणाला गावात हाकलून देईन बायका पोरांचे. आमचा बाप तयारच होता विठ्ठलचा मालक. महाराज जगमित्रा नागाने शब्द दिला, सकाळी 8 वाजता अंगणात वाघ उभा करतो. झालं वा, दरवाजा स्पीकर वगैरे मंगळ वाद्य वाजायला लागलं आणि जगन्मित्रा नागा एका दगडावर रानात जाऊन दगडावर विठ्ठल 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 म्हणता म्हणता आमचा विठ्ठलाचा मालक ब्राह्मणाचं रूप घेऊन काठी टिकीत आला. जगन्मित्रा नागा नामस्मरणाच्या समाधीमध्ये दंग झालेले त्यांना हरवलं भगवंताने. म्हणाले, महाराज लोकांना कीर्तनामध्ये रात्री सांगता नळगती साया जावे, मग तुम्ही आज रानात का आले? म्हणाले, देवा मोठं संकट येऊन ठेपणार आहे. अहो म्हणाले, तुमच्या करताच तर मी आहे. हा, तुमच्या करताच अवतार घेऊन आले. काय काम आहे ते सांगा. अहो म्हणाले, देवा गावामध्ये हवाला निकाल होणार आहे. प्रत्येक बाई माणसाला पुरुषांना आज लग्नामध्ये, मुलीच्या लग्नामध्ये काम दिलेलं आहे, पण माझ्याकडे जे काम दिलंय ते माझ्या होण्यासारखं नाही आहे. अहो म्हणाला, चतुरायांच्या बायकोचं बाळणपण केलं, तुमचं पण काम सांगा. म्हणा त्याच्या मुलीच्या लग्नात देवाक पाहिजे. देव म्हणाला, कुठला देवाक? मी स्वतः येऊ काय? म्हणाला, तुला स्वतः जायचं आहे. मग म्हणाला, कसला देवाक पाहिजे? म्हणाला, जिवंत वाघ आणायला सांगितलं. देव म्हणाला, अरे 84 लक्ष योनीच्या बोड्या घडवणारा मी मालक. जगन्मित्र नागाला देव म्हणाला, मी आता वाघ बनवीत बसणार नाही. मग देव म्हणाला, मी स्वतः वाघ होणार आहे. कोण बोलला? देव. पण ऐका, वाघ व्हायच्या अगोदर तुम्हाला मी सूचना देऊन ठेवतो. म्हणा काय? मी वाघ झालो की हा कमरेचा शेला माझ्या गळ्याला बांधायचा आणि जसा वासरू वाड्यात वडीत नेतात तसा मला गावात न्यायचा. कोण बोलला? देव. ही पहिली सूचना झाली. देव म्हणाला, मी सीमेवर पहिली डरकाळी फोडली, तुम्ही तुमचा बीपी वाढवायचा. मग पुढे नवरीला चक्कर आणायची का तिच्या आईशीला फिट आणायची, हे माझ्यावर सोडा. कोण बोलला? देव. ऐका, झाला बाबा. बरे देव वाघ झाला, तो असा हडकुळा नाही, असा बलाढ्य वाघ झाला. बलाढ्य वाघ देव. ऐका, महाराज जगन्मित्रा नागाने कमरेचा शेळा बांधला गळ्याला आणि बर का, आमच्या जनाबाई त्याला चोर म्हणतात. धरीला पंढरीचा चोर, हातला वडीत केला. भगवंताने डरकाळी फोडी शिमेवर, अख्खा चक्रीवादळच घुसवला गावात. पाण पातळा उडवला की नाही. सर्व जे जवान करणारे होते की नाही, भडकवणारे बिडकवणारे, आपली बायका पोरं घेतली, मी घर गाठला बुवा. घर गाठला, एकही थांबला नाही. ताशावाला पळाला, बँजो पार्टीवाला पळाला, कोणी थांबला नाही बुवा. महाराज नसता विघ्न लग्नात आला. भगवंताने बरं का मांडवात आणला. जगन्मित्राने भगवंताला डरकाळी फोडली, तो मंडप थांबायला नेऊन टाकला देवानं. त्या डरकाळी बरोबर नवरीला चक्कर आली आणि आईशीला पेट आली. कोणाच्या? हवालदाराच्या. जगन्मित्राने आल्याने हात मारलं, हवालदार साहेब, हा देवाक ताब्यात घेणे, मला भाकरी खायला सोडवा. म्हणायला कशाला बाहेर? महाराज आता विषय महत्वाचा. दरवाजे खिडक्या लावून जे घरात लपले होते की नाही, ज्यांनी भडकवलं हवालदाराचं डोकं, तसे खिडकी उघडून बघे वाघ आणलेला.
आणि आत्म बोलत साहेबांनी वाघ आणाय लावलीत का नाही. मग ती बायको म्हणाली हा हार तुला घ्या आणि त्या हा बरं का जगन मित्र नागांचा सत्कार करा. तो बोलला तुझा डोका फिरला आहे. म्हणाला का जर मी गेलो ना जर सत्कार करायला तर पहिला नाश्ता माझा होणार आहे. हवालदाराची बायको 5 मिनिटांत शुद्धीवर आली. ऐका 5 मिनिटांत शुद्धीवर आली आणि दात वर चावून हवालदाराला म्हणाली मेल्या मुर्द्या कशाला त्या बुवाची कंदाल काढली. अरे म्हणाला तू लग्नात विघ्न आणला मरायचं असेल तर तुला मर. शेजेची कामी दूर. ऐका माझा विषय महत्वाचा. संकट हवालदाराने हात जोडलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणाले महाराज त्यांचं ऐकून मी तुम्हाला हे काम दिलं पण तुम्ही संता एक काम करा माझ्या मुलीचं लग्न तुम्ही निर्विघ्नपणे पार पडा. अहो देव तिथं वाघ गुप्त झाला. ताशेवाला बँजो पार्टीवाला सगळे तयार केले आणि त्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडला. माझा विषय महत्वाचा. दगडावर बसून काय बोलत होते जगन मित्रा नागा बोला काय बोलत होते. विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. मग तुकोबाराव म्हणतात आमच्या वर्गा या संकटाला देव उभा मागे पुढे उभे कोडे संकट. अनेक भक्तांवर आलेली संकट देवाने घालवले. तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणारी संकट सुद्धा दूर होतात. पण आपलं नामस्मरणावरही विश्वास नाही आणि संतांवर विश्वास नाही म्हणून आपण बुडालो. हा महाराज एक दृष्टांत सांगतो आणि ठोपारट करतो. आता हे गोवळकोटला पूल झाले की नाही तेव्हा होडीचा प्रवास होता. मुस्लिम स्त्री अंगावर दागिने घातला आणि मुलाला घेऊन चिपळूणला निघाली. कालुस्त्याच्या पट्टीवर येऊन बसली आणि ज्याने ते होडी चालवणारा जो तर्या होता की नाही त्याच्यावर ज्याने विश्वास ठेवले ते बाजारात पोचले. भाजीपाला सगळा खरेदी केलं पण ह्या बाईचा त्याच्यावर विश्वास नाही. का तर अब्बास नावाचा एक तर्या होता. अब्बास तो पायाने अपंग होता. तिनं विचार केला बरं का एवढी जर होडी भरलेली आहे मी जर ह्याच्यात बसले आणि मधल्या अंतरावर गेलेली होडी जर फिरली आणि जर पलटी झाली तर मी पण गेले नाही माझा मूळ पण गेला आणि दागिने पण गेले. मला चांगला कार्य येईल तेव्हा आपण होडीत बसायचं. ज्याने विश्वास ठेवला ते परत जाऊन आले. दुपार नंतर त्याचा नातू आला. अब्बास त्याच्या घरी जेवायला गेला. तिने विचार केला मगाचा लंगडा काहीतरी बरा होता. जर ह्या पोरग्याला होडी झेपली नाही तर मीही जाईन आणि माझे दागिने पण जाईल. बाई संध्याकाळपर्यंत पक्केवर बसली. तसं तुमचा आमचा साधू संतांवर देवावर विश्वास नाही म्हणून संत तुम्हा आम्हाला बोंब मारून सांगतात वाजत असे बोंब कोणी. महाराज म्हणून संतांनी अखंड हरिनाम सत्य बसवले. सोपं केलं. महाराज म्हणतात हातामध्ये टाळ गळ्यामध्ये घालून तुम्ही भगवंताचं नाम स्मरला. नाचू कीर्तनाची कीर्तनामध्ये नाचण्यासारखं बघा हा सुख सोहळा म्हणून संतांनी पहिले अखंड हरिनाम सत्य बसवले. तुमच्या आमच्या करता तुका म्हणे सोपी आणि म्हणे. मग आपण नामस्मरण केलं ना जळतील पापी
शेवटचा म्हणे महाराज जैसा केला तैसा होय. जशी भक्ती करा देव तसाच होणार. हा महाराज हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण? प्रल्हाद. आता इथं कारभार चुकीचा आहे. एक तर तू राक्षसाच्या घरात जन्माला आला आणि नारायण नारायण म्हणाला. नारायण नावे आणि आज माझा योग पण चांगला आहे रे महाराज. ज्याच्या भूमीवर आपण 5 खंडी भात काढून खातो त्या मालकाचा सत्ता आहे भगवान परशुरामाचा. बरं का. आणि आज आपल्याला सेवा मिळाली. बघवी ही वेळ सापडली संधी मिळाली. त्यात कीर्तनकार पण नारायण आणि हार घालणारा पण नारायण. विठाला विठाला. महाराज म्हणतात जशी भक्ती करा तसा होणार. जैसा केला. ऐका प्रल्हादासाठी हिरण्यकश्यपू झाला. खांबामध्ये प्रकट झाला. बापाने अनेक मारण्याचे प्रयत्न केले. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकला. सगळे प्रयत्न केले पण देवाने मारून दिला नाही. शेवटी बापाने विचारलं हे तू जे म्हणतोस ना तो नारायण नारायण म्हणे नाही. तो म्हणाले ह्या खांबात आहे का? झाला ना झाला प्रगट. पण देवाने विचारच केला ह्याचा ऑपरेशनच करायचा. कोणचा? हिरण्यकश्यपूचा. जातीने सगळे हत्यारे घेऊन गेला. हातात वाघ नखे सगळे घेतले. शिवाचा अवतार घेऊन खांबामध्ये प्रकट झाला. हिरण्यकश्यपूने लाथ मारल्याबरोबर मांडीवर घेतला. ते नरसय पुसताना तुम्ही मांडीवर घेतला. जो ऑपरेशन केला तो डायरेक्ट वर. परत हिरण्यकश्यपू आलाच नाही. जैसा केला धावे सोय धरोणी. महाराज भक्तांकरता संतांकरता धावून जातो. शेवटचं प्रमाण सोडवतो. तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. तुम्ही आम्ही ह्या जीवाला सुख मिळण्याकरता फर्स्ट करतोय, सेकंड करतोय, थर्ड करतोय, ह्याची डोबी त्याला त्याची डोबी त्याला. नाही जमलं तर कोणाच्या तरी काजूचे बिये चोरून निघतोय. पण कशा करता? सुखा करता. महाराजांचे अनेक नाम. सुख नाही कोठे आली आकेवा संसार दुःख मूळ. पण महाराजांचं दुसरी प्रमाणे पण ऐका. त्याला फार सुंदर अभंग आहे. संसार आलिया एक सुखाही आठवावे पाय. शेवटचा आम्ही ह्या महाराज म्हणतात या जीवाला सुख मिळण्याकरता महाराज म्हणतात तुला सुख आहे पण भगवंताचं नामचिंतन नाही जमलं तर संतांची संगत. मी नाटामध्ये पुरावा आहे. सुखया संत समागमी नित्य मिळाली तुझ्या नामी. होती सकळ करणे सर्व काळ किंवा बैसता संताची आपुली कोणीच नव्हती. कोण आहे आपलं? अहो ह्या शरीराचे जेवढे नातेवाईक आहेत ना ह्या शरीराचे हा सगळा भामट्याचा बाजार आहे. ज्यांना हे सुखाचे ऐका. आम्ही आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल. थोरल्याचा पोरगा इंजिनियर झाल्यावर सुख देईल, धाकटीची पोरगी बीकॉम झाल्यावर सुख देईल. अहो ही सगळी वाचवाय बसले. आम्ही आशा करून करून आमचा अंतरुणात असा जीव गेला. शेवटचा दृष्टांत सांगतो. तुका म्हणे असो सुखी गाऊ मुखे विठोबा. भगवंताचं नामस्मरण विठोबाचं नामस्मरण करा नक्की सुख मिळेल. ते मराठवाडा विदर्भ आहे की नाही घाटावर. त्या विदर्भातल्या एका माणसाला समजलं की कोकणात नारळ फुकट. ऐका 2000 रुपयाचे तिकीट काढला आणि चिपळूण स्टँडला उतरला. तिथं चौकशी केली इथं नारळ कुठं फुकट भेटतात. तो बोलला चिपळूणचा वाणी उभा करण्यातला नाही. तुला जर नारळ फुकट भेट पाहिजे असतील तर गुहागरात जा. गुहागरात नारळ फुकट. पुन्हा 200 रुपयाचे तिकीट काढला आणि गुहागरच्या समुद्रावर उतरला. बघितलं तर नारळीची झाडं. चढला नारळीच्या झाडावर 2-4 नारळ खाली ढकलला पण त्याला उतरता येईना. त्याने काय केलं? डोकं लावलं. नारळीची झावळं पकडलीने असा लोंबकाळत राहिला. वरनं बघितलं तर 15 फूट दरी खोल कातळ भाग. त्याने विचार केला जर हात सटाकला तर नारळ मराठवाड्यात विदर्भात जाण्यातला नाही.
ऐका खालून बरं का, ह्या उन्हातनं उंटवाला चालला होता उंटावर बसून. त्यानं वरून उंटवाला हातमध्ये, हे उंटवाला इकडे बरं काय, तू फक्त माझ्याहून तांगड्या पकड, तुला 1000 रुपये देतो. कोकणात नारळ म्हणाला, हे दिवसभर उन्हात तानात मारण्यापेक्षा डायरेक्ट 1000 घेऊया, घरी जाऊया. तो उंट उभा राहिला, जरा लांब होता, झेप घेतली, जाऊन त्याच्या तांगड्या पकडल्या. उंट झाला मोकळा. उंटाने विचार काय केला, मालक उतरला, आपल्याला पाणी पियाला जेवायला जायला का हरकत. उंट गेला निघून. तो पहिला होता की नाही विदर्भवाला, तो म्हणाला भाऊ हात सोडू का. उंटवाला म्हणाला जरा धीर घे, खाली उंट आहे का बघू दे. त्यानं बघितलं तर उंट गेलेला. तो उंटवाला म्हणाला, तू मला 1000 रुपये देण्यापेक्षा उलट तुला मी 1500 देतो, पण मला हात सोडू नको. ऐका महाराज म्हणतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सुखाची या आशा जन्म गेला. जर त्याचा नारळ मराठवाड्यात पोचला नाही, तुम्हाला मला किरडीवर जायपर्यंत सुख नाही. पण संतांनी अनेक सुखाची मागणी सांगितली. भारत आपुला तो एक देणे विन जीवा. तरी संतांनी कुठल्या गाथ्यामध्ये कुठल्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही बायका पुरं सोडा, संसार सोडा. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी शिक्कामोर्तबच केला. अरे असोनी संसारामध्ये राहा, पण जीवे तू, या जीवाला म्हणतात जीवे तू वेगे करी. काय वेगाने कर म्हणा, हरिमुखे म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळा हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. सोपं केलं. मग आम्ही काय तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. या भगवंताने तुला जे तोंड दिले, जी वाचा दिले ना, गेली गेली माझी वाची. अनेक प्रमाणाने सांगता येईल. तुला सुख पाहिजे असेल ना, तर बैसता संताची संगती कळवारी कमळा आपली कोणी चलवती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून तुकोबाराने बरं का विठोबाचंच नामस्मरण का सांगितलं, तर हा स्वतः सुखी आहे. सुखरूप पैसा हा स्वतः सुखी आहे. जर त्याचं नामचिंतन केलं ना, तो तुम्हाला सुखीच ठेवा. कुठल्या संतांना लंगोटीवर ठेवला, पण त्यांची कीर्ती आजरामर ठेवली. उत्तमाची उडी बरं का. महाराज झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवान परशुरामाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा संत मायबापांच्या समोर ह्या रेड्याला सेवा करायला मिळाली. रेडाच आहे ते कोणतरी एक बोललेली ना, काय महाराज आमच्या संतांना काही बोलतात, जाऊ द्या आपला विषय नाही, पण संत कळणं फार बरं, फार पुण्य लागतं त्याला, बहुत सुकृताची. जाऊ द्या महाराज संतांनी तुमच्या आमच्याकडनं सोपं गेला बाबरे. इतकं सोपं गेलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला, तुकोबारांचा गाथा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला. हे वाचले की नाही, मग संत आपल्याला कळतात बरं का. आणि हा हरिभक्त परायण वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी बरं का कोलगे महाराज, ही विभूती होऊन गेली महाराज. ते एकदा सप्त्यामध्ये बोललेले. आता त्यांनी मंदिर बांधलं. पहिली ग्रामपंचायत अशी होती आणि असं मंदिर, मी मध्ये कीर्तन जागा कोचट, मी पकवाज वाजवत होतो. गांधीबाद समोर बसलेले माझे वडील, आणि त्या महिलांना सांगितलं आत येऊन बसा, म्हणजे कीर्तना. तुका म्हणे खरे झाले का बोले संतांच्या.
कोलगे महाराज सहज बोले, तुम्ही या टाळकऱ्यांच्या मागे जे बसलेत ना त्याने आत येऊन बसा. म्हणाले का? म्हणाला तुम्हाला काळ टपलेला आहे, काळाची या उडी बरं का. आणि महाराज त्या बायका ऐकल्या नाहीत महाराजांचं. महाराज म्हणाले नका ऐकू, मी त्यांचं ऐक बरं का, साक्षातला पुरावा सांगतो. ऐकल्या नाहीत. एक मन्या एका बाईच्या असेल डोक्यावर जाऊन उभी राहिली. ऐका, मी कीर्तन खोटं नाही बोलत, मी पक्वाज वाजवतो. ते एकाने कोणीतरी बघितलं बाईने शेजारच्या, हे बाई तुझ्या डोक्यावर मन्या नाही. तिने काही केलं नाही. गडबड झाली कीर्तनात बरं का. शांत झालेली त्या सगळ्यांनंतर कीर्तनात येऊन बसला. तुका म्हणे ते पहिले बोले आत येऊन बसा. कीर्तन म्हणजे काही शिवराम मंदिराचा तमाशा नाही, कधी पण आणि कधी पण जा. संतांनी हे जागवलं. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, आले चरणी सोमान्यता जन्माच्या पुनरुपी जननम पुनरुपी मरण. हे जन्माला येणं आणि मरणं हे आपल्याला चुकवण्याकरता परमार्थ करायचा आहे. आणि या संतांनी गावोगावी जाऊन बघा जागवलं. अनेक गावात, कुठल्या गावात कोलगे महाराजनी गांधीबुवा आणि दौलतबुवा नांदगावकर पोहोचले नाहीत. माडी बाबा हा पोहोचलेच नाही असा विशेष नाही कुठे महाराज बरं का. असा संतांनी हा अखंड हरिनाम या क्षेत्रामध्ये चालू केला. या आमचे आदरणीय अभयदादा सहस्त्रबुद्धे, नंदू महाराज, नारायण महाराज पवार अशी महान मंडळी इथं आहे. सप्ताह करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही बुवा. मी 1.5 दिवसाचा करतो तो तोंडाची पेश येतो, तरी आपल्याकडे सगळी कळा अवगत आहे बरं का. बरं का, मी माझा मोठेपणा तुम्हाला सांगत नाही. 1.5 दिवसाचा सप्ताह करतो. काकडारती मी करायची, हरिपाठ मी करायचा, कीर्तनाला सांग मी करायची. आणि एवढं करून सुद्धा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कीर्तनाला जाण्याकरता तो भगवंत शक्ती देतो, त्याची कृपा आहे. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. आजूबाजूच्या गावातून आपल्याला रांग करणं गरजेचं आहे. या सकळाशी येते कली. आमचं म्हणणं नाही तुम्ही एकेवेळी 10,000 घेऊन या, आणूच नका. अहो पोषितो जगाशी एकला तो, तुझी चिंता त्याशी. फक्त इथं येऊन हरिपाठ मी कथा कीर्तन ऐकायचे करायचे का एवढं जीवा बरोबर आहे. कबीर महाराज म्हणतात आया नंगाव का प्रीत आहे. मी नेहमी रावणाचा विषय सांगतो. 8 कोटी 12 लक्ष घरे सोन्याची, काश्याची, तांब्याची होती. तुम्ही म्हणाल बुवा मोजून कधी आला? तुकोबाऱ्या मोजून आले. लंके माझी घरी हा अभंग वाचून बघा. 8 कोटी 12 लक्ष घरे सोन्याची, काश्याची. आजला 70,000 रुपये तोलाय. गणित करा घरात गेल्यावर. काय आहे रावणाला ऐश्वर्य? रावणाचं ऐश्वर्य एवढं. रावणाचा परिवार 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पिंतू, पंतू बिना आचारसंहिते बरगा न लागता निवडून यायचा. पण आमचे तुकोबार आहे त्याला म्हणतात तुकोबार आहे. तुका म्हणे ज्याची संपदा सांगाते कवडी. पण तुम्ही आम्ही मनुष्य जीवनामध्ये कथा कीर्तन भजन पूजन नामस्मरण हरिभक्ती केलेली ना, एवढं जीवाबरोबर तुकोबार याला देणार आहे. हा म्हणून तुकोबार बघा या संतांनी तुमच्या आमच्याकरता सोपं केलं. पूर्वी देव करता अनुष्ठान तपसाधना योग याग बारपात सोपं केलं. आईचं वैश्वणी नाडेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम महाराज नाडेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम महाराज नाडेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम
तुका म्हणे आजो सुखे तुका म्हणे असो
Thank you.